नमस्कार, सुप्रभात, गुड मॉर्निंग. मी प्राजक्ता तांडेल. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत. सकाळच्या पहिल्या बातमीपत्रामध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत. आणि सुरुवातीलाच एक मोठी बातमी आहे. मुंबई महापालिकेच्या तोंडावर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेला मोठा धक्का बसलाय. ठाकरेंच्या शिवसेनेच्या नेत्या तेजस्वी घोसाळकर या आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत आणि भाजपचे मुंबई अध्यक्ष अमित साटम यांच्या उपस्थितीमध्ये हा पक्ष प्रवेश होणार आहे. तेजस्वी घोसाळकर या ठाकरेंच्या शिवसेनेमध्ये नाराज असल्याची चर्चा गेल्या काही दिवसांपासून दबक्या आवाजात सुरू होती आणि नाराजीमुळे त्यांनी ठाकरेंना रामराम ठोकल्याची किंवा ठोकण्याचा निर्णय घेतल्याची माहिती वरिष्ठ सूत्रांकडून मिळते. बातमीपत्रामध्ये आता पाहणार आहोत सकाळच्या महत्त्वाच्या 100 बातम्या अतिशय वेगवान स्वरूपात. सुरुवात करूयात. अंतिम प्रस्तावावरील चर्चेत बोलताना मुख्यमंत्री फडणवीसांनी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीबाबतही भाष्य केलं. 15,007 कोटी रुपयांची थेट मदत शेतकऱ्यांच्या प्रत्यक्ष खात्यात गेलेली आहे. पिकाचे पैसे 92 लाख शेतकऱ्यांच्या खात्यात गेलेले असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं. कुठल्याही परिस्थितीत कर्जमाफीचा फायदा शेतकऱ्यांना झाला पाहिजे, बँकांना नाही, असंही त्यांनी सांगितलं. मराठवाडा दुष्काळमुक्त करणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी अधिवेशनात केली. विदर्भातील सिंचन अनुशेष भरून काढू असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. मुंबई महाराष्ट्रापासून तोडली जाईल वगैरे कुणीही शंका मनात बाळगू नये. निवडणुका आल्या की अशी टीका केली जाते. मुंबई कालही महाराष्ट्राची होती आणि आजही महाराष्ट्राची आहे. जोपर्यंत चंद्र आणि सूर्य आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राचीच राहील असं मुख्यमंत्री फडणवीसांनी ठणकावून सांगितलं. हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी प्रस्तावाला उत्तर देताना उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांवर हल्लाबोल केला. मुंबईच्या तिजोरीवर दरोडा टाकणारे रेहमान डकेत कोण आहेत याचा शोध घेतला पाहिजे. इतिहासात असले अनेक रेहमान डकेत आले आणि गेले, पण असल्या रेहमान डकेतांना पाणी पाजणारी धुरंधर महायुती आहे असा टोला शिंदेंनी नाव न घेता लगावला. हिवाळी अधिवेशनात नागपूर ते गोवा प्रस्तावित शक्तीपीठ हायवेबाबत मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केली. सोलापूरपासून शक्तीपीठ हायवेचा प्रस्तावित मार्ग बदलणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. प्रस्तावित हायवेचा मार्ग हा सध्याच्या नॅशनल हायवेला समांतर जात असल्यानं मार्ग बदलण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. कोल्हापूर सांगलीतलं पुराचं पाणी मराठवाड्याकडे वळवणार असून आता मराठवाड्यातील प्रश्न मिटणार असल्याचं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. सभागृहात याबाबत मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली. पुण्यात शिवसेना उबाठा पक्ष आणि मनसेची बैठक पार पडली. पुणे महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन्ही पक्षाच्या नेत्यांची एकत्रित बैठक पार पडली. 7 दिवसांच्या अधिवेशनावरून विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर टीका केली. कर्जमाफी, लाडक्या बहिणींना 2100 रुपये कधी देणार यावर सरकारनं भाष्य केलं नाही अशी टीका भास्कर जाधव यांनी केली आहे. सतेज पाटलांनी देखील सरकारवर टीका केली आहे. 7 दिवसात फक्त घोषणांचा पाऊस पडला, पैसा नाही खिशात, घोषणा मात्र अपार. घोषणा केल्या पण प्रत्यक्षात मदत मिळाली नाही असं म्हणत सतेज पाटलांनी सरकारला लक्ष्य केलंय. ज्यांनी 2 दिवसांचं अधिवेशन घेतलं ते नागपूर अधिवेशनात बोलतात असं म्हणत एकनाथ शिंदेंनी ठाकरेंना टोला लगावलाय. आम्ही रात्री 2 वाजेपर्यंत सभागृह चालवलं तर काही 2 तास सभागृहात बसले म्हणत त्यांनी उद्धव ठाकरेंवर निशाणा साधला. राज ठाकरेंना सोबत घेणं ही उद्धव ठाकरेंची खूप मोठी चूक असेल असं म्हणत मंत्री रामदास आठवले यांनी टोला लगावला. लोकसभेत राज ठाकरेंनी महायुतीला पाठिंबा दिला, मात्र याचा काहीच फायदा महायुतीला झाला नाही असंही आठवले म्हटले. सारंगवाडी संग्राहक तलाव घोटाळ्याप्रकरणी आमदार श्वेता महाले यांची एसआयटी चौकशी करावी अशी मागणी मंत्री संजय राठोड यांनी केली आहे. विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून मंत्री राठोड यांनी ही मागणी केली. फलटणमधील डॉक्टर आत्महत्या प्रकरणात पोलीस खऱ्या खोट्याची तपासणी करतील असं रामराजे नाईक निंबाळकर म्हटलेत. फलटणमध्ये माझ्या कार्यकर्त्यांना आणि भगिनींना त्रास झाला तर काळा कोट घालून मी त्यांच्यासाठी कोर्टात उभा राहीन असंही वक्तव्य निंबाळकर यांनी केलं. जळगाव महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना उबाठा पक्षाची बैठक पार पडली. या बैठकीला इच्छुक उमेदवारांसह नगरसेवक उपस्थित होते. दरम्यान 130 इच्छुकांचे अर्ज प्राप्त झाले. मध्य रेल्वेच्या महाप्रबंधकांनी मनमाड येवला रेल्वे स्थानकाला भेट देऊन पाहणी केली. कुंभमेळ्यासाठी रेल्वे प्रशासनाकडून केल्या जाणाऱ्या उपाययोजनांचा त्यांनी आढावा घेतला.